दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी मंगळवारी आत्महत्या केली आहे। शौर्य प्रदीप पाटील असं या दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव आहे। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे असे शौर्य यांनी 1.5 पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे। राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपरिजाता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। शौर्य हा मूळचा ढवळेश्वरचा रहिवासी आहे। त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दिल्ली येथे स्थायिक आहेत। त्यामुळे शौर्य हा त्याच्या कुटुंबियांसह दिल्लीतील राजीव नगर भागात वास्तव्यास होता। तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होता। दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली। त्यात मेरा नाम शौर्य पाटिल है, इस मोबाइल नंबर पर कॉल कर देना प्लीज़, आई एम वेरी सॉरी आई डिड दिस, पर स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा। यदि किसी को ज़रूरत हो तो मेरे अंग दान कर सकते हो। मेरे पेरेंट्स बहुत अच्छे हैं, मेरे पेरेंट्स ने बहुत कुछ किया। आई एम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया। सॉरी भैया, सॉरी मम्मा, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ। स्कूल की टीचर है, ऐसी क्या बोलूँ असा उल्लेख होता। शौर्य याचे बुधवारी शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। बुधवारी रात्री शौर्य याचा मृतदेह दिल्लीतून आज गुरुवारी सकाळी ढवळेश्वर येथे आणण्यात आला। त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। प्रदीप पाटील हे सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि शौर्य स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष होते। त्यांच्या मुलाच्या अचानक अशा जाण्याने कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची आणि 6 नगरसेवक पदांची उमेदवारी माझ्या कार्यकर्त्यांना देण्याबाबत माझा माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभवदादा पाटील यांच्यासोबत करार झाला होता। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळ संपण्याच्या शेवटच्या क्षणाला अचानक माझ्या कार्यकर्त्यांची उमेदवारी डावलून सदाभाऊंनी आणि वैभवदादांनी उमेदवारीचा दिलेला शब्द फिरवला। ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याचं सांगून सदाभाऊ आणि वैभवदादांनी आमच्या सर्वांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाचे नेते माजी नगरसेवक अनिल बाबर यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत केलाय। उद्या अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस आहे, त्यामुळे उद्या दुपारनंतर यापुढील राजकीय भूमिकेचा निर्णय घेणार असल्याचे अनिल बाबर यांनी सांगितले। यावेळी भूमिका मांडताना अनिल बाबर म्हणाले, गेल्या 3.5 महिन्यापूर्वी वैभवदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांचं मोठ्या मनाने स्वागत केलं। त्यानंतर 3.5 महिन्यापूर्वी आरक्षण पडलेलं नव्हतं, त्यावेळी आरक्षण पडलं तर मी किंवा माझ्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आणि आम्ही सांगेल त्या प्रभागात 6 ते 7 उमेदवार आणि जर ओबीसी आरक्षण नाही निघालं तर 5 वर्षांसाठी उपनगराध्यक्षपद आम्हाला आणि एक स्वीकृत नगरसेवक अशा प्रस्तावावर सदाभाऊ आणि वैभवदादांची सविस्तर चर्चा झाली होती। त्याप्रमाणे त्यांच्यासोबत एक लिखित करार झाला होता। आमच्या जे काही ठरलं होतं हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितलं होतं, ठरल्याप्रमाणे करायचं असा सदाभाऊंनी मला उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आदल्या रात्री शब्द दिला होता। उमेदवारांनी त्यांनी आशीर्वाद दिला होता। दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी 8 वाजता सदाभाऊ माझ्या घरी आले आणि त्यांनी अचानक उमेदवारीचा शब्द फिरवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय। महापालिकेने कॉलेज कॉर्नर रस्त्यावरील हॉटेल, ज्यूस सेंटर, बँकेसह खाजगी मिळकत धारकांनी केलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाकलाय। यावेळी महापालिकेच्या पथक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादी झाली, पण महापालिकेने मोहीम सुरूच ठेवली आहे। महापालिकेने 2 दिवस 100 फुटी रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा टाकला होता। या रस्त्यावरील 400हून अधिक अतिक्रमणे काढून टाकण्यात आली। अजून 15 फूट सामायिक अंतरातील अतिक्रमणे गाळेधारकांकडून काढून घेण्याचं काम सुरू आहे। त्यात गुरुवारी सकाळी महापालिकेने आपला मोर्चा कॉलेज कॉर्नर रस्त्याकडे वळवला। या रस्त्यावरील व्यावसायिकांसह जागा मालकांना महापालिकेने काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती, तरीही अतिक्रमणे काढून घेण्यात आली नाहीत। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक आहे। शिवाय महाविद्यालय, शाळा, कॅफे, हॉटेल्स, ज्यूस सेंटर, नाश्ता सेंटर, पान टपऱ्याही मोठ्या संख्येने, त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते। सकाळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील हे अतिक्रमण पथकासह कॉलेज कॉर्नरला दाखल झाले। तेथील ज्यूस सेंटर, नाश्ता सेंटरचे पत्र्याचे शेड पाडून टाकले। त्यानंतर या रस्त्यावरील बँक, दुकाने, कॅफेसह
खाजगी मालमत्ताधारकांनी केलेल्या अतिक्रमणावर JCB चालवण्यात आला। यावेळी व्यावसायिकांनी पथकाशी वाद घातला, पण महापालिकेने अतिक्रमण हटाववर ठाम राहत कारवाईचा बडगा उगारला। महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली। यानुसार 20 प्रभागात एकूण 4,54,428 मतदार आहेत। मागील निवडणुकीच्या तुलनेत आता 30,249 मतदार वाढलेत, तर या मतदार यादीत तब्बल 25,119 मतदारांची दुबार नावे आहेत। महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीनुसार सर्वाधिक 27,358 मतदार सांगलीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये, तर सर्वात कमी 15,512 मतदार सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहेत। महापालिका मुख्यालय, 4 प्रभाग समितींचे कार्यालय आणि पालिकेच्या संकेतस्थळावर ही प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगानेच ही दुबार नावे मतदार यादीत शोधली असून त्यांच्या नावासमोर स्टार करण्यात आलेत। अशा दुबार मतदारांचा महापालिका प्रशासन शोध घेऊन त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी करणार आहे। यानंतर त्यांना एकदाच मतदान करण्याची संधी देण्यात येणार असून त्यांचे दुसऱ्या ठिकाणी असलेले नाव बाद करण्यात येणार आहे। यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे उपायुक्त तथा नोडल अधिकारी स्मृती पाटील यांनी सांगितले। महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार सांगलीतील प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 6,694, तर प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये 6,701, कुपवाडमधील प्रभाग समिती 3 मध्ये 5,224, तर मिरजेतील प्रभाग समिती 4 मध्ये 6,200 मतदारांची नावे दुबार आहेत। यात सर्वाधिक 6,701 दुबार नावे सांगलीतील प्रभाग समिती क्रमांक 2, तर सर्वात कमी 5,524 नावे कुपवाडच्या प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये आहेत। दैनंदिन कार्यालयीन कामकाजात जुने मोडी लिपीमधील दस्तऐवजाचे वाचन मदतीचे ठरू शकते। नागरिकांना जातीचे दाखले देत असताना पुराव्यासाठी जन्म, मृत्यू नोंदी, महसूल पुरावे इत्यादी दस्तऐवज उपलब्ध करून देण्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांना मोडी लिपीचं वाचन येणं आवश्यक आहे। याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून तसेच श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात अधिकारी कर्मचारी यांच्याकरता मोडी लिपी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली। प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केला। या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे, तहसीलदार लीना खरात, वुमन्स सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगलीचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते, इतिहास विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला क्षीरसागर उपस्थित होत्या। मोडी लिपी ही मराठी भाषेचा एक ऐतिहासिक भाग आहे। त्याचं वाचन, विश्लेषण, अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी वाचता आणि समजता आली पाहिजे। मोडी लिपीचं प्रशिक्षण हे केवळ ऐतिहासिक दस्तऐवज समजण्यासाठीच नव्हे, तर आपल्या पारंपरिक भाषेचा अभिमान बाळगण्यासाठीही आवश्यक आहे। यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। अधिकारी आणि कर्मचारी यांना मानसिंगराव कुमठेकर हे मोफत मोडी लिपी प्रशिक्षण देणार आहेत। या प्रशिक्षणास 54 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। काही दिवसांपासून बिबट्या शहरी भागाकडे वळल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसून येते। अलीकडेच सांगलीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेला विश्रामबाग या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला होता। वन विभाग आणि पोलीस विभागाकडून याचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। अशातच आज वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये 4 बिबट्यांची पिल्ले आढळली आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान या पिल्लांना वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडण्यात आले। बुधवारी सकाळी कामेरी येथील शेतकरी ऊसाच्या शेतामध्ये गेले होते। यावेळी त्यांना शेतामध्ये बिबट्याची 4 पिल्ले आढळली। यावेळी त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला। वन विभागाने ही पिल्ले सुरक्षित ठिकाणी सोडली आहेत। दरम्यान बिबट्या किंवा बिबट्याची पिल्ले आढळल्यास वन विभागाला त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे। सांगली येथील एकाने कंपनीत गुंतवणूक केलेले पैसे परत न देता सुमारे 90 लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद दिवेश जाधवजी रुपारेल यांनी पोलिसात दिली आहे। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी मुंबई येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दिनांक 4 मार्च 2024 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान मिरज येथे ही घटना घडली आहे। राजेश तुळशीदास नाखुआ, विजय मंगे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। रुपारेल यांनी संबंधित नाखुआ आणि मंगे यांच्यावर असलेल्या विश्वासातून त्यांच्या मेक इंडिया इम्पेक्स आणि श्री सद्गुरू शिपिंग एजन्सी या दोन्ही कंपनीत सुमारे 1,40,70,000 रुपये इतकी रक्कम गुंतवली होती। गुंतवणूक केलेले पैसे वारंवार परत मागितल्यानंतर नाखुआ यांनी 50 लाख रुपये परत दिले।
उर्वरित 90,70,000 रुपये ही रक्कम परत मागितली असता संबंधित दोघांनी पैसे परत देण्यास नकार दिला. पैसे परत मागितल्यास किंवा पोलिसात तक्रार केल्यास रुपरेल आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. फसवणूक झाल्याने रुपारेल यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसात संबंधित दोघांनी विरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. महात्मा गांधी चौक पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्हा परिषदेकडून कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अंतर्गत सुमारे 8 लाख रुपये खर्चून ड्रोन खरेदी केला जाणार असून तो महिला बचत गटाला वापरण्यासाठी दिला जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गेल्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. त्यानुसार स्वीय निधीतून चांगल्या दर्जाचा ड्रोन खरेदी केला जाणार असल्याचे नरवाडे यांनी सांगितले. तो वापरण्याची जबाबदारी बचत गटावर सोपवली जाईल. बचत गटाकडून त्याचा वापर शेतात औषध फवारणी आणि अन्य कामांसाठी केला जाईल. यासाठी एकरी भाडे आकारणी केली जाईल. मिळणारा नफा बचत गट आणि जिल्हा परिषद यांच्यात विभागून घेतला जाईल. अर्थात तो ड्रोनचा खरेदी खर्च काढण्यासाठी वापरात येईल. ड्रोनची पूर्ण किंमत वसूल झाल्यानंतर तो संबंधित बचत गटाच्या मालकीचा होणार आहे. ड्रोनच्या वापरासाठी गटातील महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी तासगाव आणि इस्लामपूरमध्ये शासनमान्य खाजगी प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी सांगितले.